स्मिता घरगुती रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। पावसाळा सुरू झाला आहे, मग पहिला आपल्याला आवडता पदार्थ म्हणजे भजी। तर आज आपण भज्यामध्ये थोडा वेगळा प्रकार पाहणार आहोत। तुम्ही तो करून पहा, तुम्हाला तो नक्की आवडेल। तर चला आपण साहित्य आणि कृती पाहूया। भज्यासाठी आपल्याला लागणार आहेत 4 मोठे चिरलेले कांदे, थोडी कोथिंबीर, 1 वाटी बेसन, जिरा, ओवा, लाल मिरची पावडर, ही तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता आवडीनुसार, खायचा सोडा, जिरा पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ। आता आपण जे 4 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरी, ओवा, लाल मिरची, ह्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण घेऊ शकता, जिरा पावडर, हळद, मीठ आणि कोथिंबीर। आता हे हाताने आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। सगळा मसाला पूर्णपणे कांद्याला लागला पाहिजे आणि हे मिक्स करूस तोपर्यंत आपण इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे। मसाला मिक्स झाल्यानंतर आपण हे 2 ते 3 मिनिट करता साइडला ठेवणार आहोत। आता आपण टाकणार आहोत थोडं थोडं करून बेसन। बेसन आधी चांगलं मिक्स करून घेणार आहोत, मग नंतर आपण पाणी टाकणार आहोत। आता आपण ह्याच्यात थोडं पाणी टाकणार आहोत। खूप जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंच पाणी टाकायचं आहे। आता आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे। आपण आता थोडा सोडा टाकणार आहोत। जास्त पातळ नाही करायचं आपल्याला, इतपत ह्याचा घट्टपणा हवा आहे आपल्याला। आता आपण भजे करायला घेऊ। एक ते 1.5 मिनिट लागतात आपल्याला। हे जास्त तळून घ्यायचे नाहीये, हे आपल्याला थोडेच तळून घ्यायचे। आता आपण हे भजे काढून घेऊ। आता आपण हे जे भजे काढलेले आहेत गरम गरम, ते असं एखादं वाटी किंवा असं जे ज्याला असं पूर्णपणे सपाट असेल त्याने आपल्याला हे भजे प्रेस करायचे असे, आणि हे आपल्याला तळून काढायचे परत। ह्याला म्हणतात तिकडी भजी, आणि हे गरम गरम असतानाच प्रेस करायचं, गार झाल्यानंतर व्यवस्थित प्रेस होत नाही। आपण सगळे प्रेस करून घेणार आहोत। आता जे आपण हे भजे प्रेस केले होते हे आपण परत तळायला सोडणार आहोत।
ते छान आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचे आहे. आता आपण भजे काढून घेऊ. आता आपण तिकडी भज्याबरोबर पुदिन्याची चटणी बनवू. त्यासाठी आपल्याला लागणारी कोथिंबीर, थोडा पुदिना, आले, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, 2 हिरवी मिरच्या, अर्धे लिंबू, आणि आपण टाकणार आहोत 2 चमचे बारीक शेव. आणि बर्फ टाकल्यामुळं चटणी आपली काळी पडत नाही. थोडेसे पाणी. हे पण आपली चटणी तयार झाली आहे मस्तपैकी. हे पहा आपले भजी किती क्रिस्पी झालेले आहेत. किती छान झालेत पहा. हे पहा आपली तिकडी वडी तयार आहे. किती छान दिसते. तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ही पुदिन्याची चटणी. तर स्मिता घरगुती रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.